उमरगा पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीतील मोठा ऐवज जप्त करण्यात आलाय। 7 जून 2026 रोजी उमरगा येथील रहिवासी अब्दुल वहाब शमशुद्दीन लदाफ हे कुटुंबांसह हैदराबाद येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते। घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरफोडी करून कपाटाचे लॉकर फोडले आणि त्यामधील सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण 2,75,250 रुपयांचा ऐवज लंपास केला होता। या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात घरफोडी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी डॉग स्क्वॉड फॉरेन्सिक पथक तसेच CDRच्या तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपास सुरू केला। तपासादरम्यान विजयकुमार प्रभू काळे वय 37 राहणार तेर जिल्हा धाराशिव याला तेर येथून ताब्यात घेण्यात आले। तसेच योगेश उर्फ भोगेश धुळप्पा पवार वय 24 राहणार कमसूर नाईक तांडा तालुका आळंद जिल्हा कलबुर्गी सध्या जेकेकूर शिवार तालुका उमरगा यास पाठलाग करून शिताफीने अटक करण्यात आली। तपासादरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून आणखी एका साथीदारासोबत ही चोरी केल्याचं निष्पन्न आहे। अटक आरोपींकडून 1,01,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। आरोपींनी यापूर्वी मार्च महिन्यात उमरगा तालुक्यातील बोरी येथे झालेल्या घरफोडीचीही कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। सदर कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। या पथकात पोलीस निरीक्षक RS साठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल चैतन्य कोंगुलवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळी, पोलीस नाईक यासिन सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ भोरे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश बिराजदार, ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल खांडेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल पाढे यांनी सहभाग घेतला। तसेच तपासादरम्यान धाराशिव सायबर टेक्निकल विंगचे पोलीस कॉन्स्टेबल अशोक कदम, पोलीस कॉन्स्टेबल शुभम बिराजदार, पोलीस कॉन्स्टेबल सुनील मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।